तर मित्रांनो आज नाही का उद्घाटन होतं बरं का दुकानाचं उद्घाटनाच्या टायमाला नाही का आम्ही दोघं तिघं निघालो होतो. म्हणलं चला आता लवकर बाहेरचा व्ह्यू दाखवून घेतला डायरेक्ट आतमध्ये आलो. यांनी दिलं डायरेक्ट का यांनी घ्या नारळ सोलो. म्हणलं तुम्ही सोडा नारळ मी पण येतो व्हिडिओ बनवता म्हणलं एखादा नारळाला हात पण लावा. पण नंतर भाऊ म्हणलं सांग आपल्याला लाईट लावायची. याला म्हणलं लाव मग लाईट लवकर आहे की नाही. बोर्डामध्ये खुसले पेन आणि डायरेक्ट लाईट चालू केली बरं का भाऊनी. लाईट चालू केल्यानंतर आहे ना हे दोघं जण नाही तर काय टाइमपास करू जाते का नाही. याला म्हणला काय नाही येऊ फिरून आपण टाकून हे का नाही. याला म्हणलं अरे तोंड दाखवून घ्या पब्लिकला तुम्ही पण दिसू दे आहे म्हणून माझ्यासोबत बरोबर आहे की नाही. मग काय ये भाऊ नाही तर सगळे नाही का एकदम मस्तपैकी जमलेले होते. रिबिन वगैरे बांधून घेतला आणि ना वोट गाठण्यासाठी नाही का भरपूर सारे लोक नाही का जमा झालेले बरं का त्या मानाने. आणि नंतर नाही का आपल्या ना नारळ फोडायची तयारी चालू होती बरं का. पहिले नाही का दगडावर मस्तपैकी ना आपलं हे टाकलं नारळ वगैरे फोडून बिडून घेतले सगळे एकदम मस्तपैकी सगळे लोकांनी मग एक एक करून सगळ्यांनी नारळ फोडले बरं का. नारळ फोडल्यानंतर नाही का आता रेबिन कापायचाच वेळ होती. म्हणलं सगळे आता नारळ फोड राहिलेत तर नाही एकदा नारळ तर तुम्ही ढिगल बघा कसं काय लागलेला आहे. पूर्ण नारळ फोडून झाल्यानंतर नाही का म्हणलं चला आता उद्घाटनाचा टाईम झाला आहे टाकून उद्घाटन करून घ्या आहे की नाही. मग काय मस्तपैकी उद्घाटन झालं. नंतर नाही का सगळे आतमध्ये आले बरं का. आतमध्ये आल्यानंतर नाही का पूर्ण मशनींची नाही का पूजा वगैरे करून घेतली. नंतर ना आली पेढे वगैरे खाऊन घेतले बरं का आपण. मग नंतर तिकडे वाटायला जातो लेकडे. नंतर काय तुम्ही एकदा बाहेरचं पब्लिक बघा कसं काय एकदम खतरनाक लेवल आहे का नाही. नंतर भाऊ असेच व्हिडिओ बघायसाठी नाही का आपल्याला नक्कीच फॉलो करून ठेवा. जय शिवराय.